Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. कोल्हापूर लोकसभेची लगीनघाई अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला भाजप नेते धनंजय महाडिक यांच्या घरी देखील एक लगीनघाई सुरू आहे। माझ्यासोबत धनंजय महाडिक आहेत। साहेब, एका बाजूला ही सगळी लगीनघाई सुरू आहे, तुमच्या घरी मात्र स्वतःच्या चिरंजीवाची लगीनघाई सुरू आहे आणि तुम्ही मात्र प्रचारासाठी स्कार्फ घालून बाहेर निघताय, काय म्हणायचं? छत्रपती शिवाजी महाराजांनी जो आदर्श आपल्याला घालून दिलेला आहे तो पाळण्याचा मी प्रयत्न करत आहे। आधी लगीन कोंडाण्याचं मग रायबाचं या उक्तीप्रमाणे आता आमच्या घरामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे। लोकसभेची निवडणूक 7 तारखेला होणार आहे। 5 तारीख हा प्रचाराचा अंतिम दिवस आहे, परंतु माझा द्वितीय चिरंजीव विश्वराज महाडिक जो आज भीमा सहकारी साखर कारखान्याचा चेअरमन आहे, त्याचं आणि भारतातील देशातील एक भाजपचे वरिष्ठ नेते आणि गुजरातचे भारतीय जनता पार्टीचे प्रमुख CR पाटील साहेब यांच्या घरातील पुतणीसोबत त्याचं लग्न उद्या 5 तारखेला आहे। खरं म्हणजे आमचा प्रयत्न होता की हे लग्न पुढं करावं, पण मुहूर्त 4-5 महिने पुढं नसल्यामुळं या महिन्यातला हा अंतिम मुहूर्त आहे, त्यामुळे हा मुहूर्त आम्हाला साधावा लागला। आता लग्न म्हटलं की 100 गोष्टी असतात, काम असतं, बऱ्याच जबाबदारी असतात, परंतु ज्या पद्धतीनं हे जबाबदारी त्या पद्धतीनं प्रधानमंत्री मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याचा संकल्प जो देशातील कोटी लोकांनी घेतलेला आहे तो मलाही लागू होतोय। भारतीय जनता पार्टीनं मला खूप काही दिलेलं आहे। मला राज्यसभेवर सदस्य म्हणून मोदीजी, अमितभाई शाह, फडणवीस साहेब यांनी संधी दिलेली आहे आणि त्यामुळे माझी जबाबदारी आहे की या कोल्हापूर जिल्ह्याचा एक प्रमुख कार्यकर्ता भाजपचा म्हणून महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक साहेब यांना पूर्ण ताकदीनं निवडून आणणं। त्या दृष्टिकोनातून गेले महिनाभर आम्ही या सगळ्या प्रचार यंत्रणेमध्ये आहे ना। आपण पाहिलं असेल 5-7 दिवसापूर्वी मोदींची सभा झाली, योगीजींची सभा झाली, अमितभाई शाह साहेब जे आज गृहमंत्री आहेत ते आलेले होते, आज गडकरी साहेब कोल्हापूरमध्ये आहेत, आज आता 11:30 वाजता माझ्या मुलग्याचा साखरपुडा आहे, परंतु 11 वाजता गडकरी साहेबांची एक बिझनेस मीट म्हणजे इंटेलेक्च्युअल लोकांच्या बरोबर एक बैठक आणि एक मोठा कार्यक्रम तो आयोजित केलेला आहे। तर हे सगळं सुरू आहे। आता लग्न घर म्हटल्यामुळं जबाबदारी जरी असली तरी माझी पत्नी, माझा मुलगा, आई हे सगळे आता बहिणी सगळे जबाबदारी पार पाडत आहेत आणि आम्ही आपली जी जबाबदारी आहे मोदीजींना पंतप्रधान बनवण्याची ती पार पाडण्याचा प्रयत्न करत आहोत। पण भाजपचा एक पदाधिकारी किंवा खासदार म्हणून गेले महिन्याभर प्रचारात असणं ठीक होतं, मात्र आता लग्न अवघ्या काही तासावर आलेलं आहे, अशा परिस्थितीत देखील तुम्ही बाहेर पडता? हां, परिस्थिती निवडणूक म्हटलं की आपल्या हातामध्ये परिस्थिती असत नाही। आता रोजचा माझा दिनक्रम जर आपण पाहिला तर मी रोज सकाळी 7:30ला बाहेर पडतो आणि रात्री यायला मला 2-3 वाजतात। माझी घरातल्या कुणाशीच गेले 15 दिवस भेट नाही आहे आणि प्रचाराचे कारण हे माझ्याकडे 3 लोकसभेची जबाबदारी आहे, कोल्हापूर, हातकणंगले आणि सातारा, या तिन्हीचा क्लस्टर प्रमुख म्हणून मला पक्षाने जबाबदारी दिलेली आहे आणि त्यामुळे या सगळ्या भागातल्या भाजपच्या कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह ठेवणं, त्यांच्याकडून सगळे प्रचार करून घेणं, महायुतीचा समन्वय साधणं, या बऱ्याच जबाबदारी आहेत। आता हे जरी असलं तरी लग्न अंतिम टप्प्यामध्ये, निवडणुकी अंतिम टप्प्यामध्ये, या दुहेरी जबाबदारी आहेत, पण माझं कर्तव्य मी मोदीजींना पंतप्रधान बनवणं हे कर्तव्य समजतो। घरातल्या जबाबदारी आहेत त्या घरचे मंडळी आता पार पडत आहेत। खरं तर मुलाचं लग्न म्हणजे एक जबाबदारी देखील आहे आणि एक आनंदाचा क्षण देखील असतो। अशा परिस्थितीत आपण मुलासोबत नाही किंवा घरच्यांच्या सोबत वेळ देऊ शकत नाही, खंत वाटते या सगळ्या परिस्थितीत? खंत खूप आहे, पण आनंद हा आहे की लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव 7 तारखेला आहे। मोदीजींना पंतप्रधान बनवणं हे सगळ्यात मोठी जबाबदारीने सगळ्यात मोठा उत्सव तो आहे। मुलगा माझा आहे, त्याच्यामध्ये सहभागी होणं, त्याचीही अपेक्षा असणार आहे की डॅडीने आपल्यासोबत असावं, परंतु मुलंही मॅच्युअर आहेत, आमचं कुटुंब सगळं महाडिक परिवार, आम्ही राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या कार्यरत आहोत, त्यामुळे तेही याची जाणीव आहे, त्यांना कल्पना आहे की वडिलांची जबाबदारी आणि प्रायोरिटी काय असली पाहिजे हे मुलं समजणे एवढे मॅच्युअर आहेत असं मला वाटतंय। वहिनींची काही तक्रार? वहिनींची तक्रार आहे, आईंची तक्रार आहे, मुलांची दुसऱ्या तक्रार आहे, बहिणींची तक्रार आहे की तुम्ही वेळ दिला पाहिजे। आता काल परवा मुहूर्तमेढ झाली, मी त्या कार्यक्रमाला नव्हतो, मेहंदीचा कार्यक्रम झाला त्याला मी नव्हतो, संगीतचा कार्यक्रम झाला त्याला मी नव्हतो, आता एंगेजमेंट होणार आहे त्यालाही मी असणार नाही आहे, मी नंतर त्यांना जॉईन होईन असं सांगितलं आहे। उद्या मुहूर्त आहे, उद्या शेवटचा दिवस आहे, मुहूर्त साधण्याचा प्रयत्न आहे, बघूया काय होतंय। खरं तर या सगळ्या काळामध्ये विरोधकांकडून एक टीका केली जात होती किंवा एक चर्चा अशी देखील होती की ज्या मंडलिकांनी तुमचा 2019ला पराभव केला
त्या मंडलिकांच्या प्रचारासाठी तुम्ही फारसं रस घेणार नाही, अशा पद्धती एक चर्चा होती. मात्र चित्र उलटं दिसते आणि अशा परिस्थितीत लग्न सोडून तुम्ही हे सगळं प्रचार करता. हे पहा, आम्हाला आमचे नेते महादेवराव महाडिक यांनी एक शिकवण दिलेली आहे की राजकारणामध्ये कुणीही कायमचा मित्र आणि कायमचा शत्रू असत नाही. आणि त्या दृष्टिकोनातून 2019ला जरी मी आणि मंडलिक साहेब समोर निवडणूक लढलो असलो तरी हे 2024च्या निवडणुकीमध्ये जो भाजपचा अजेंडा आहे, अबकी बार 400 पार, फिर एक बार मोदी सरकार, तो पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे. आज कोणी विरोधक काही म्हणत असले तरी सर्व जिल्ह्याला माहिती आहे की या महायुतीच्या निवडणुकीमध्ये संजय मंडलिक असतील, धैर्यशील माने असतील, यांच्या प्रचारात सगळ्यात अग्रस्थानी कोण असेल तर तो महाडिक परिवार आहे. आणि आम्ही आत एक बाहेर एक हे आमच्या परिवाराची कधीही आम्ही अशा पद्धतीची वागणूक नाही आहे. या निवडणुकीमध्ये दोन्ही उमेदवार ताकदीनं निवडून आणण्यासाठी आमचा सर्व संच, परिवार, कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते, महाडिकांवर प्रेम करणारे सगळे आम्ही अगदी हिरिरीनं त्यामध्ये सहभागी झालो आहोत. आणि दोन्ही जागा आम्ही 100% निवडून आणून मोदीजींच्या त्या 400 पारमध्ये आमचे दोन्ही खासदार पाठवणार आहोत. तर पाहिलं आपण राजकीय नेत्यांच्या पाठीमागे असणारं वलय, त्यांना मिळणारी प्रसिद्धी हे आपण पाहतो. मात्र या प्रसिद्धी मागे देखील कशा पद्धतीनं घरच्या कार्यक्रमाला देखील मुकावं लागतं याचं एक उदाहरण म्हणावं लागेल. आणि धनंजय महाडिक देखील त्याच पद्धतीनं आपल्या मुलाचं लग्न अवघ्या काही तासावर आलेलं असताना ते स्वतः प्रचारात सक्रिय होताना पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाइन.